तुम्ही एखाद्याला मदत म्हणून 10,000, 50,000 किंवा अगदी 1,00,000 रुपये दिले, परंतु आता ती व्यक्ती फोनच उचलत नाही किंवा तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नाही आणि तुमचे पैसे परत करायला नकार देते. अशा वेळी नेमकं काय करायचं? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. कोणालाही मदत म्हणून पैसे देणं हे काही चुकीचं नाही किंवा आपले पैसे परत मागणं हा सुद्धा काही गुन्हा नाही. परंतु आपली चूक इथे होते की आपण ते पैसे रोख स्वरूपात एखाद्याला देतो आणि त्यामुळे त्याचा कोणताही पुरावा राहत नाही. पैसे वसुलीसाठी UPI, बँक ट्रान्सफर किंवा चेकच्या माध्यमातून दिलेले पैसे वसुलीसाठी फायद्याचे ठरतात. आता पाहूया आपले पैसे वसूल करण्यासाठी नेमकं काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉल करून समोरच्या व्यक्तीला पैसे परत देण्याची विनंती करा. हेच व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल रेकॉर्डिंग आपल्याला पुरावा म्हणून वापरता येतील. हे करून पण समोरच्या व्यक्तीने पैसे परत दिले नाहीत तर तुम्ही वकिलाच्या माध्यमातून त्याला लीगल नोटीस पाठवू शकता. बऱ्याचदा नोटीस गेल्यावर पुढील कायदेशीर प्रक्रियेच्या भीतीने लोक पैसे परत करतात. परंतु एवढं करून सुद्धा जर तुमचे पैसे परत आले नाहीत तर तुम्ही दिवाणी न्यायालयात रिकव्हरी सूट दाखल करू शकता आणि अशा प्रकारे न्यायालयाकडून पैसे वसूल करण्याची मागणी करू शकता. न्यायालयासमोर जर पुरावे सिद्ध झाले तर आपले पैसे व्याजासह सुद्धा आपल्याला परत मिळू शकतात. याच्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले पैसे आपण कधी मागू शकत नाही, कारण त्याला सुद्धा एक मर्यादा असते. सामान्यतः उसने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी 3 वर्षाच्या आत दावा दाखल करणे गरजेचे असते. सोबतच आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, फक्त पैसे परत न देणे म्हणजे दरवेळी फसवणूक ठरत नाही. फसवणुकीचा गुन्हा तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा समोरची व्यक्ती पैसे घेतानाच ते परत न करण्याच्या उद्देशाने किंवा फसवणूक करण्याच्या उद्देशाने घेते आणि हेच जर आपण कोर्टात सिद्ध करू शकलो तर आपल्याला न्यायालयाच्या माध्यमातून पैसे वसूल करता येतील. अशाच कायदेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.